हॅलो नमस्ते सानियास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काही सगळे मजेत ना। सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामीची प्रार्थना। आणि माझी जी आहे ते दिवसाला सुरुवात ही झालेली आहे। आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता माझं चाललंय स्वयंपाक। मी आता बनवणार आहे दोडक्याची भाजी आणि सध्या तरी चहा चालू आहे। मिस्टरांची आंघोळ झालेली आहे त्यामुळे जे आहे तर माझा चहा चालू आहे। मुलगा जे आहे तर आवरत आहे त्याच्या शाळेचं। माझा चालू आहे स्वयंपाक आणि बाहेरचं वातावरण खूप चेंज झालेलं आहे। रोज आमच्या इकडे जे आहे ना कंटिन्यू पाऊस आहे। असं नाही रात्री 2 वाजेपर्यंत होता, 9 वाजल्यापासून जे आहे ते 2 वाजेपर्यंत कंटिन्यू पाऊस चालू होता आणि आता सकाळी 5 वाजल्यापासून आहे। म्हणजे असं घराच्या बाहेर निघायला हेच नाही आहे। एवढ्या पाठच असतं का कुठं जायचं? असतं का? मग मी काय करणार असतं? लेकरं 2 इन 2 लेकरं ते पण शाळामध्ये निघून आहे की नाही? हा पावसाने रोजच येते। मला आज वाटलं होतं असं की यायचं नाही म्हणून। इकडे जे आहे तर माझी भाजी पण झालेली आहे बरं का। आता मुलाचा चहा काय माहिती का आमच्या इथे ना चहाला ना 4च माणसं आहेत पण प्रत्येक वेळेचे आहे तर आनंद प्रत्येकाला वेगवेगळा करून द्यायचा असतो। इकडे जे आहे तर माझा स्वयंपाक आवरलेला आहे बरं का। चपात्या झालेल्या आहेत, भाजी झालेली आहे बघा। मी काय करते माहिती आहे का, गरम असतात त्या टायमिंगला जे आहे ना तर कशा पण टाकून देते, म्हणजे हाताला खूप भाजतात त्यामुळे। आता स्वयंपाक आवरलेला आहे तर मुलीला घेऊन जायचं आहे मी आणि हात धुतलेले नाहीत बरं का धुणार। पण बाहेर म्हणता तर पावसाने इतका डोक्याला ताण दिला आहे, अरे बापरे। चला मी दाखवते तुम्हाला। कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये जे आहे तर मग मुलांना शाळेत जायचं असतं किंवा मला पण येऊन सोडायचं असतं त्यामुळे जे आहे तर मग माझं पण हे चालू होत आहे आणि इकडं पूर्ण आवरायचं राहिलं आहे। जाऊ द्या कसं चालू आहे। आले का? कंटिन्यू पाऊस चालू आहे, काय करावं ह्या पावसानं। कसं चालू आहे, टेरेसवरचं पाणी पडतंय। वट्टा पण पूर्ण वल्ला होत आहे। असं चाललं आहे बाहेरचं वातावरण। बाहेर गेले सगळे पाय भिजून आले रिटर्न। बाहेरच मला तर जाऊशी नाही वाटत आहे, खूप पावसाने वैताग दिला आहे। पण काय करणार, पाऊस बी पाहिजे आहे पण एवढा बी नाही पाहिजे की इरिटेशन करून सोडलं पाहिजे त्याने। चला आता मला आता आजारातून बरी झाली आणि आज जे आहे ना सकाळपासून कंटिन्यू बघा पूर्ण भिजलेली आहे। आणि बाहेर खूप छान असं सारा जे आहे तर पाऊस चालू आहे। पाऊस रोज कंटिन्यू असतं पण माहित आहे का आता थोडंसं म्हणते ना, कालच मी जे आहे तर दाखवून आलेली आहे ना आज एवढी भिजलेली आहे। सकाळची आंघोळ तर वेगळी झालेली होती आणि आता रिटर्न भिजलेली आहे। तर चला ते मला मी काल काय काय केलं आहे तर ते व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि आता मला जे आहे ना भिजताना खूप छान वाटलं पण आता जे आहे तर खूप थंडी लागत आहे। तर इकडे जे आहे तर माझी आंघोळ झालेली आहे। आज 2 वेळा आंघोळ केली आहे। एक तर पावसामध्ये सकाळी उठल्यावर केली, एक पावसामध्ये भिजले आणि आता मस्त कपडे वगैरे चेंज केले। आणि आता खूप थंडी लागत होती म्हणून जे आहे तर ग्रीन टी घेतली आहे। तर आता मी ग्रीन टी घेणार आहे कारण की ना खूप थंडी लागत आहे माहीत आहे का। आणि पण खूप छान वाटलं बरं का, खूप दिवसानं पावसामध्ये भिजला। काल पण भिजला होता पण एवढा नाही ना। आज जे आहे तर कंटिन्यू सकाळपासून पाऊस आहे। चला तर मी ग्रीन टी पिऊन घेते, तोपर्यंत तुम्ही पण या ग्रीन टी घ्यायला। आणि आता मी जे आहे तर बाहेर जाणार आहे। कशासाठी जाणार आहे, काय जाणार आहे हे तर मी पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू सांगणारच आहे। पण सध्या जे आहे का
आवरावरी चालू आहे. जेवढं माझं काम रेग्युलरच होतं का मी तेवढं तर आवरून घेतलेलं आहे. इकडं बघा कसं आहे, खूप आगाऊ झाला हे. आणि मी उंची दाखवतच नाही आहे, उंची तुझीच मोठी राहू. आमचा विषय एकच असतो, हायटे विषय बस. पर्स घेऊ का पाकिट घेऊ ग? मला तर पर्स घेतल्यावर वेगळंच वाटतं. काय घेऊ सांग ना. पर्स नको बरं चल पाकिटच घेते. अगं पाकिट बी हातात धरावं लागते गाडीवर बसल्यावर. ते पळू दे, काय करायचंय. फक्त कलर मध्ये जरा चेंज राहू दे ना. पण त्याला काय होते कलर विषय काय बोलतात. एकटीला जायला जे आहे तर नको वाटत होतं म्हणून जे आहे तर मैत्रीण बोलवली आहे बघा मी. आणि आता मैत्रिणीला म्हणलं तू येत, तिला म्हणलं तू गाडी चालव, मी जे आहे तर बसते. कारण की अशी बी तब्येत थोडीशी डाऊन आहे तर त्यामुळे एवढी काही एनर्जी नाही. स्टॉप दुसरा घेऊ काय. तर चला आता मी जे आहे ते चाललेली आहे. आणि आता वाजलेले आहेत 11. रिटर्न यायला किती टाइम होते काय माहिती. दुसरा स्टॉल दे मला, हे नको. हा ते वाला दे. खूप हे आहे सध्या स्टॉल पाहिजे का. म्हणजे काय होईल माहिती का, पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा. आबाळ येईल असं वाटतंय. आबाळ आलेला आहे, मग पाऊस जर का आला तर भिजायला नको. त्यामुळे जे आहे तर चाललं आहे माझं. चला आता जायचं आहे. खूप लोड आहे बाबा. अगं हे नाही केलं मी बी, नाही स्टॉल बांधला. जाऊ दे. कुठं पाऊस येणार आहे का, काय येईल नाही ना. चला इकडे मी माझ्या मैत्रिणीला फोन केला होता की ये मला जोडीदार जायला म्हणून. हे बघा माझी मैत्रीण आलेली आहे. चला आता आम्ही जाणार आहोत. तर ती गाडी चालवणार आहे, मी फक्त बसणार आहे. अगं हे घे ना. खूप सध्या जे आहे ते प्रेशर आहे बाबा. चला आता झालेली आहे बघा. झाल्या निघालेला होता आम्ही. चला बाबा. पाऊस येईल का ग, पाऊस येईल का. भिजू नाही कारण की मी जे आहे ते स्टॉल पण घेतलेला नाही. पावसाने जे आहे तर खूप हे केलं आहे, गोंधळ केला आहे बघा माझा. इकडे बघा आता मी फायनली पोहोचलेलो आहोत. खूप लेट झाला आहे. माझी लई इच्छा होती म्हणलं ठीक. कोणाची ना कोणाची का होईना पण कुठली ना कुठली इच्छा पूर्ण झाली, त्यातच आपल्याला मोठा आनंद आहे. आणि ते पण पावसामध्ये. मी तर पूर्ण भिजले आहे आता माहिती. केस पूर्ण हे झाले, वल्ली झाले आहे, केस झाले. आजारीपणाचं सगळं सोडून द्यायचं आणि फायनली आपली लाईफ एन्जॉय करायची. माझी मैत्रीण आहे ही. तर चला आता आम्ही आमचं काम करून घेतो. खूप लेट झालेला आहे अगोदरच यायला. आणि त्यामध्ये पावसामध्ये भिजलो आम्ही. कंटिन्यू चालत होतो आम्ही, काही बसलो नाही काही नाही. चला अगोदर काम करून घेतो नंतर बघायचं. फायनली घरी एंट्री. हो लेट झालाय. हाय हाय नजर ना लगे. अरे बाबा बहुत देर हो गई लेकिन घूमने को बहुत ही अच्छा लगा. मालूम है अच्छा लगा. और बारिश में भी भीग गए हम दोनों, है कि नहीं जी. बताओ बोर हो गए क्या आप. चलो अभी घर पर जाएंगे.